हाय, हॅलो. कशा आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर आज ना संध्याकाळनं ब्लॉगची सुरुवात केली आहे. तर आज माझं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्ता वाजलेत म्हणजे जवळ-जवळ 6:45 झाले असतील. तर म्हटलं चला आता लगेच स्वयंपाकाला वगैरे सुरुवात चहा वगैरे झालं घेऊन, स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आता इथं मस्त फ्रेश अशी कांद्याची पात आणली होती काल. तर म्हटलं आता त्याची भाजी बनवावी. तर आता इथे कांद्याची पात छान अशी चिरून घेतली. कांदे सेपरेट केलेत आणि ते कांदे पण छान लागतात म्हणजे. तर मी ठेवून देते तसे. कधी-कधी जेवताना वगैरे वापरते. तर चला आता त्याला स्वच्छ धुवून घेऊयात भाजीला. माती वगैरे पण असते कधी-कधी त्याच्यामध्ये. तर छान धुवून म्हणजे 2-3 वेळा वॉश करायची. वॉश केली आणि पाणी नितळायला ठेवून दिले. आणि हे बघा माझं मनी प्लांट खूप छान ग्रो करायला लागले इथलं. म्हणजे मी सकाळी बाहेर ठेवते उन्हामध्ये थोडा वेळ आणि परत संध्याकाळच्या वेळेला मग आतमध्ये आणते. त्याला आता इकडे मी शेंगदाणे भाजायला लागले थोडेसे भाजीला. तर 2 चमचे तेल घेतले. चला फोडणी देऊन घेऊयात आता. जिरे, मोहरी टाकली. आता त्याच्यात छान लसूण पण बारीक केलाय. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. थोडंसं लाल तिखट टाकायचं. मिरची पण टाकू शकताय, पण मला लाल तिखटाचीच आवडते. आता त्यात कांद्याची पात टाकून देऊया सगळी. तसं मी आज मसूर डाळीची बनवणार आहे. मसूर डाळ आणि कांदा पात. म्हणजे नाहीतरी मी मुगाची डाळच टाकते. पण आज मसुराची डाळ टाकणार आहे, तर छान लागते मसुराची डाळ पण आणि एकदम हेल्दी. त्याच्यामुळं कधी-कधी म्हणजे अशी भाजी नाही खाऊ वाटली, तर म्हणजे असं भाज्यामध्ये टाकून पण मग खाऊ शकतो आपण डाळ. आता चवीनुसार मीठ ॲड करायचं. मिक्स करून घेऊयात आता. आता पाणी टाकायचं नाही आहे या स्टेजला. म्हणजे कांद्याच्या पातीला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. 2-3 मिनिटं छान परतून घेऊयात. हे बघा पाणी सुटलंय. झाकून पण ठेवायची गरज नाही. पण 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं मी आणि मस्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकले आता. एकदम झटपट भाजी होते आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट मोठं ठेवायचं म्हणजे छान लागतं ते. चला आता भाजी होती तोपर्यंत आम्ही इकडं एक म्हणजे व्हेज पुलाव बनवणार आहे. एकदम सिंपल बनवणार आहे. जसं आपण मसाले भात बनवतो तसंच बनवणार आहे. कारण तसं पण छान लागतं आणि 2-3 टाईपमध्ये बनवते मी. पण आज असंच बनवणार आहे. दाखवते, शेअर करते मी तुमच्यासोबत. तर आता इकडं मी घेतलं फ्लॉवर, अ, कांदा, टोमॅटो, गाजर घेतलंय, मटर घेतलाय. भाजी पण रेडी इकडं. तर आता फोडणी देऊन घेऊया. इकडं टाकली मोहरी, थोडीशी जिरी टाकायची. कांदा टाकला. कांदा टाकायचा आणि आपण 2-3 मिनटं परतायचा कांदा आणि ज्या भाज्या शिजल्यात ना आपण जे नीट केलं त्या भाज्या सगळ्या टाकून दिल्या. आता इकडे टाकला मी मटर. आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या टाकून द्यायच्या. टोमॅटो टाकले. बघा मस्त कलरफुल भाज्या पण पोटात जातात आणि छान लागतो असा आपण राईस. 2-3 मिनिटं ना भाज्या थोड्याशा मऊ होऊन देऊयात तेलामध्ये. 2-3 मिनिटं परतून घेऊयात. तोपर्यंत बाकीचा पण पसारा आवरून घेते मी लगेच. तर 2-3 मिनिटं ठेवून दिलं तसंच. म्हणजे भाज्या छान मऊ पण होतात. किचनवरचा पसारा आवरते बाकीचं. आता मी ना राईस भिजू ठेवलं होतं आधीच. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट पण टाकले. काळं तिखट आणि बिर्याणी मसाला टाकला. ते स्किप माझ्याकडून क्लिप ना विसरली घ्यायची. तर आता मी इथं थोडंसं व्हेज बिर्याणी मसाला टाकलेला आणि नंतर काळा मसाला टाकलेला. बस हळद वगैरे टाकायची नाही.
आणि त्यात तांदूळ टाकून दिले आणि 2-3 मिनटं तांदूळ छान परतले ना, तर त्याच्यामध्ये मग परत पाणी टाकायचं आणि थोडंसं तूप टाकायचं. म्हणजे टेस्ट पण छान लागतं आणि तांदूळ म्हणजे राईस पण असा मोकळा-मोकळा होतो. असं जास्त हे होत नाही, तिखट होत नाही आहे जास्त. तर आता झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात. आता कुकर म्हणजे राईस होते तोपर्यंत मी इकडे भाकरी बनवणार आहे. तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही भाकरीच घेतो. तर मग आता 2च भाकरी बनवणार आहे आणि आज मी एक मज्जा सांगतो तुम्हाला भाकरीची. आता ज्यावेळेस मी व्हिडिओ घ्यायला लागले ना, तर भाकरी त्यावेळेस फुगलीच नाही आहे आणि अशी दररोज बनवताना ना भाकरी एवढी छान फुगते ना, पण असं जाऊ द्या. टेस्टला तरी छान लागते ना. तर 2 भाकरी बनवून घेतल्या मी आता आणि लगेच भांडे वगैरे पण धुवून घेतले. सगळा स्वयंपाक रेडी आहे. इकडे बघा. मस्त राईस आहे, कांद्याची पात आणि भाकरी या सगळे जेवण करायला.